नमस्कार, कशा आहात सगळी? झाली का भोगीची तयारी? भाज्यांची आमच्या आणलेल्या आहेत, आता निवडायच्या आहेत. बघू शकताय, इथं आहे लसणाची पात आहे. लसणाच्या पातची की नाही, ते आपण मिक्स भाजी करतो की नाही भोगीची, खूप छान स्वाद येतो. तर सगळ्या भाज्या निवडायच्या आहेत मला. भोगीच्या भाजीची तयारी करायची आहे. इथं तर एवढ्या आहेत. हे काय निवडायला लागणार नाही. पात इथं मेथी आहे, इथं कोथिंबीर आहे, इकडे बघू शकता गाजरं आहेत. गाजरं पण लागतात आणि त्याच्यामध्ये पण लागतात सुकडीमध्ये ठेवायला पण. तर मस्त हे बोरं पण, बोरं तर किती महाग माहिती आहे का? एवढी 50 रुपयाची आहेत पावशेर, पण खूप गोड आहेत, मस्त आहेत, एकदम गोड आहेत. हे भाज्यांची तयारी चालली आहे माझी, निवडायची. बघू शकता हे मटर पण निवडून ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं मी हे हरभरे आहेत आपले, थोडेसे भिजत घालणार आहे. हरभरे आणि शेंगदाणे भिजत, म्हणजे लक्षात राहण्यासाठी काढून ठेवले टेबलवर. संध्याकाळी भिजत घालणार हरभरे शेंगदाणे, छान चव येते भाजीला. इथं तर एवढ्या भाज्या आहेत मस्तपैकी. हे पण आहेत, वांगा बटाटा पण टाकतात. एकूण भाज्या किती टाकायच्या बघा इथं, एवढ्या भाज्या. आणि इथं पण निवडून ठेवलेल्या आहेत. हे बघू, चाकवत भाजी, हे तर महत्त्वाची चाकवत भाजी आहे. ह्याच्यामध्ये त्याची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी आहे. हरभरा भाजी आहे, तेव्हा ह्याच्यामध्ये पुदिना आहे. हरभरा भाजी बांधून ठेवली, त्याला आंब असते ना, मग दुसऱ्या भाज्या पण बाद होतात. हे बघू शकता, हे चाकवत आणि 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 हे बघू शकता. आता इथं बसायचं निवडत सगळ्या भाज्या. हा महत्त्वाचा पावटा, इकडं घेवडा, इकडं वटाणा, इथं पण काहीतरी आहे. तर इथं निवडतच बसणार आहे मी, पण घेवडाच आहे. तर मोठा घेवडा असतो ना, मोठा घेवडा तो. इथं एवढ्या आहेत भाज्या. इकडं ब्लॅक बीन्स, ते नाही टाकणार, ते नाही टाकायचं, सगळी भाजीच काळी होईल. चला आता हे घेते निवडून, हे महत्त्वाचं निवडायचं आहे. पावटा निवडत बसते आता. तिकडं निवडून झालेलं ते भाज्या, पिशवी भरून आणली, पिशवी पण इथंच आहे बघू शकता. आणि तिकडं निवडून ठेवलेले. आणि हे महत्त्वाचं हरभरा हे बघू शकता. हे पण सोलायचं, हे पण जरा सोलून टाकायचं आतले, म्हणजे हे निबरच आहे. सोलून आतनं टाकायचं हे भाजीमध्ये, छान चव येते. हे एवढं करत बसायचे, भाज्या निवडत बसायचं आहे. अरे बापरे, बघू शकता मस्तपैकी. मस्त इथं गॅलरीत निवडत. आणि रात्री जरा इथं पाऊस पडला, त्यामुळे वातावरण कसं झालं, आता किती 5 वाजले असतील, मग सगळं अंधार पडल्यासारखं झालं. आणि तिकडे बघू शकता प्रचाराचं जे चाललं आहे. आत्ताच इथून गाडी गेली एक. चला आता निवडत बसते भाज्या. कसं दिसतंय इथं भाज्या, इथं भाज्या आणि इथं भाज्या, अशी चाललेली आहे भोगीच्या भाजीची तयारी. निवडायची बरं का, अजून निवडायची, एकत्र करायच्या सगळ्या निवडून. आणि महत्त्वाचं हे पण चाललेलं आहे, तिळगुळाचे लाडू पण करणार आहे. बघू शकता, तीळ घेतलेले आहेत 1 वाटी भाजून. इथं शेंगदाणे पण टाकणार आहे भाजलेले बारीक करून. आणि इथं बघू शकता गूळ ठेवला आहे पातळ होण्यासाठी. असं खाली पण भांडं ठेवलं, त्यात पाणी ठेवलं, एका भांड्यात गूळ ठेवला आणि वाफेवर गूळ बारीक होईल छान. हे बघा असं काय 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 करायला लागतं, छान बारीक होईल, म्हणजे खाली लागणार नाही, पातळ होईल. त्यासाठी असं केलं आहे, त्याच्यावर हे झाकते म्हणजे वाफ लागेल. चला लाडू पण करायचे आणि भाज्या पण निवडायच्या, आणि संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी पण करायची. इकडे चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी पण.
तर महत्त्वाच्या भाज्या निवडत बसते. निम्या तर भाज्या निवडल्या पाहिजेत, निम्यानंतर जेवल्यानंतर निवडता येते. चलो इसी बात पे या बगीच्या भाज्या निवडायला.